पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा. मला आठवते ते चुकतंय कुठं त्याचा शोध घ्यायचा. प्रश्न भेटला तुमचा कुठे चुकते नेमकं तो जर शोध घेतला ना यहोरूपीचं कोडं सुटेल तेव्हा साधू संतांनी सोडवलं. आज फिटले माझे कोडे बहुता उन्हाटले पुढे परवा सवडे असो. तेव्हा मला सांगतात हो या अंतरी पगड करिता हरिनामाचा फळ नुसता अंतःकरणात पालट होईल असं नाही तर आतमध्ये बदल होईल आणि बदल होऊन काय होईल तर देवासारखे व्हा तुम्ही अवगत. आता ते भजन कुठलं आईच्या गर्भामध्ये असताना जे सुरू होतं ते भजन बरं. गर्व पण मी हात जुडावा निकाल व्हा बेमान धरणी वायू लागता स्मरण विसरेता ओळखून आले माता पिता कोहम कोंबडे. ते भजन सुरू करायचं आपल्याला. मग ते भजन कसं संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोड्या संतांचे प्रकार संत एकांती बसले सर्व सिद्धांत शोधले ज्ञान दृष्टी आरोग्याने एवढे सारखे ते हे श्रेयाचे नाम आणि ते नाम जर आपल्याला मिळालं ना तर तेव्हा आज सुद्धा बदल होतो. नवे नवे आपला जन्मसिद्ध हक्कच आहे तो. विवेकाने तेव्हा सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे. काय देख मनुष्याचा सकळ स्वभावताच स्वभावताच आहे. कोणी करायची गरज नाही. पण ज्ञानी मिलन योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं आम्ही भरतीकडे आपण गेलो आणि त्या देवापासून लांब राहिलो. अनाडी दुनिया भजन बिना कैसी करी
त्याच्या अगोदर एक आहे वाक्य, पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो. म्हणजे दगडाचा नाग बनवून मातीचं नाव त्याची पूजा करा आणि खरा नाग निघाल्यानंतर फळ आणि लाठी काठी घेऊन त्याला मारायचं. आज कसं आपलं चाललेलं आहे. खरा जो देव सांगितलेला आहे, आम्ही वाद झाल्याचे देव बदली करतोय. खरा देव कुठला आहे? मग ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवला, देव देव म्हणून व्यक्त का हिटसी निर्देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही नाव कुठे. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा. आता हा आत्मदेव कुठे आहे? कुठलं गाव आहे आत्मदेवासाठी? कुठे माहिती? आत्मदेवाचं गाव त्याचं नाव आहे कायापूर नगर. हे कायापूर नगर, हा त्याच्यामध्ये तो आत्मदेव राहतो. आजची एकादशी म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन एका दिशेला नेणं. एका दिशेला म्हणजे त्या भगवंताच्या समीप नेणं. त्याला उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे सहवास. आणि ते नामस्मरणाच्या माध्यमातून जनाबाई सांगते, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटले. आपलं मन उन्मन झालं पाहिजे आणि ते फक्त नामस्मरणाच्या माध्यमातून होईल. जे नामस्मरण साधू संतांनी सांगितलं, भजन करी महादेव. महादेव जे भजन करत होते ते पार्वती माता विचारायला लागली, गिरिजा म्हणे व शंभा, तुम्ही भजन कोणाचे करता? हा माझा शंभा. कोणाचं भजन करीत होते? रामाचं. नक्की का? राम कोणाचं भजन करत होता? एक तुकोबाऱ्यांचा अभंग. तुम्ही एक अभंग घेतो का? तो गफलत में पड़ा दीवाने, तो हरि से कोई नहीं बड़ा दीवाने. कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. दोरीच्या सफा भिवून भावा, अंतरीचा ज्ञान दिवा माळवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. नाही का? म्हणजे अंतःकरणात आपल्या ज्ञानदीप आहे आणि तो ज्ञानदीप सद्गुरूंच्या माध्यमातून पेटवला जातो. नाही का? तुका म्हणे ही ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. काय? ज्ञानदेव म्हणे ज्योतींची निज ज्योती, ती ही मूर्ती विटेवरी. आपल्या जवळच आहे, तिची ओळख करून घेतली पाहिजे, नाहीतर आपलं गोड सुटणार नाही. हे त्रिकाला शक्य. आपल्याला त्या भवचक्रामध्ये भटकंतीमध्ये फिरावं लागणार आहे. आपलं कोण आहोत, आपलं अधिष्ठान जसं पृथ्वीवर पडलेला प्रत्येक थेंब शेवटी नदी नाल्या ओढ्या शेवटी कुठं सागराला मिळतंय का? त्या पावसाचं अधिष्ठान आहे सागर. तसं आपलं अधिष्ठान काय? भगवंत सांगतात, का बिंदची झाडी करू अथवा भांगार केलं करू, तैसा मज एकाचा विस्तारू तेही जग. एकच धागा, नाना परी कपडे. अरे काही कपडे वेगवेगळे दिसत असतील, साडी, चोळी, धोतर, टोपी, झब्बा, फेटा, उपरणा, पण त्याचा अधिष्ठान मात्र कापूस आहे. सोनं एकच आहे, पण त्याचे अलंकार वेगवेगळे केले. तद्वत या विश्व ब्रह्मांडाचा मालक जो असेल, सबका मालिक, आणि तो कुठे? तुमच्या हृदयात. लाभ नाही तुमच्या. अरे मोठे गुरु ठेवते हृदय स्वयंवच असे, प्रत्यक्ष भावं लागेल तशी अपेक्षा. आपल्या जवळ कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी. मी नेहमी सांगत होतो, आजच्या मोबाईलच्या युगामध्ये देवाने आपला फोन नंबर दिलेला आहे आणि गॅरंटी दिलेली आहे. कष्टले जे संसारशने येवो देतीचे गाराने तयासी हो त्याचे नामे तो संकेत.
आज सुद्धा मी रोज येतो, मला फक्त डायल करा. त्याने नंबर दिलाय 15-15-421. करा डायल. पण तुम्ही या मोबाईल मधून करायला नाही जमणार. नामा म्हणे ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय 15 श्लोक 15 ओळी क्रमांक 421. एरवी तरी सर्वांच्या हृदयाचे मी अमुका आहे. भगवंत त्याचा ऍड्रेस दिलेला आहे आणि त्या माध्यमातून जरी गेलो तर न पडे तुका म्हणे आडकाठी नाही भेट देवाचे. तेव्हा भगवंतांनो सांगायचं तात्पर्य हे सत्य अखंड हरिनाम सत्य आपण कशासाठी करतो? आपला पुढचा मार्ग मोकळा होण्यासाठी करतो. आलं लक्षात? सत्याला उपस्थिती किती ते नाही, लाल हिरे की कोठडी बार पर मत खोल, जब आएगा पाई तो उसका वही करेगा मोल. अशा अखंड नामस्मरणाने त्या भगवंताशी ऐक्य पावता येतोय. नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे येथे झाला जो सुश्रांत तोच जीवनमुक्त देव आहे. भागवतामध्ये विषय आलेला, भिंगुरटी केटकी ते धरी कोंडी भिंती माझे घरी ती मरण भय ध्यान करे निरंतरी भ्रमिते. त्या तीव्र ध्यानाची किती होऊन ठाकी भिंगुरटी गगडी चढे उठाव की प्रत्यक्ष डोळे. एक भिंगुरटी असते आणि ती आळीला पकडते आणि भिंतीवर घट्ट असते त्याच्या ठेवते. जाता येता तोच मध्ये कधी मरेल आणि कधी खाईल. ती आळी अखंड चिंतन करते त्या भिंगुरटीचा. एक दिवस असा होतो त्या आळीला पण भरकन ओढून जाते. कसले प्रताप आहे चिंतनाचा, अखंड चिंतनाचा. आणि असं आपण जर अखंड चिंतन केलं तर देवा ऐसे देव होते ते भजती विठ्ठल का. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये भगवान महादेवाने सुद्धा सांगितलं की मी अखंड ज्याचं चिंतन करतो. 88,000 ऋषी स्कंदाकडे गेले आणि स्कंद त्यांना घेऊन महादेवाकडे गेला की म्हणे प्रत्येक तीर्थामध्ये खोडी आहे. मग असं कुठलं तीर्थ आहे की त्याच्यामध्ये खोडी नाही? महादेवाने सांगितलं प्रत्येक तीर्थामध्ये थोडी तरी खोडी. ही मग काळी तिचे स्नान हे प्रयागाशी नोन. प्रयागाला गेलो स्नान केलं तर पवित्र, पण कधी ही मग काळी तिचे स्नान. ऐन थंडीच्या महिन्यात पहाटे 4 वाजता कुटकुट करत स्नान करायचं, मग पवित्र सांगितलं. मग हीच कमतरता आहे. गयेला जाऊन काशीला जाऊन जर गयेला जाऊन पिंडदान केलं तर चांगलं आहे, पण त्याचा उपयोग फक्त पितरांना होत असतो, आपल्याला काहीच नाही. ही कमतरता आहे. काशीला जाऊन जर मरण आलं तर अतिशय उत्तम. बरं का? चांगलं गोल्डन चान्स आहे. काशीला जाऊन मरण आलं तर सगळ्यात भारी पण कधी तिथे जाऊन मेलं पाहिजे आपण, मग भाई. ही कमतरता आहे. कोणी भगवान महादेवाने सांगितलं. आणि केदारनाथला जाऊन जर प्राणी प्रक्षालन केलं तर अतिशय चांगलं. पण केदारनाथ कुठे? इथनं हरिद्वार पासून 350 किलोमीटर गौरीकुंड आणि मग तिथून 14 किलोमीटर केदारनाथ. जे गेले असेल त्यांनी पाहिलं असेल. एवढं दुर्लभ आहे. हीच कमतरता आहे. इकडं गोकर्ण मंगळेश्वरला जाऊन जर दर्शन घेतलं तर चांगलं, पण गोकर्ण ही यमदिशा आहे. ही कमतरता आहे. भगवान महादेव सांगतात. मग असं या पृथ्वीवर कुठलं क्षेत्र नाही का? नाही म्हणे आहे. सगळ्या वेदांनी ज्याला सांगितलेलं आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी ज्यांचं वर्णन केलेलं आहे, नवे रात्रंदिवस मी बसून ज्यांचं स्मरण करतोय. विश्वकर्म्याने ही सर्व सृष्टी निर्मिती पूर्वीची रचना केलेली आहे. अनेक तीर्थ पाहिली, पण तसं तीर्थ सापडलं नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्रमय. पण ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, आणि त्या भीमाच्या तीरावर वसलेला हा पांडुरंग परमात्मा विठोबा, तो परमात्मा सगळ्यात श्रेष्ठ आहे या कलियुगामध्ये. सांडोली वैकुंठोबा विटेवरी नित आला रे जयती भक्त पुंडलिकाच्यासाठी. आणि म्हणून ज्यांना
त्यांना अनुभूती आली ते भजतात कोणाला तर विठ्ठलाला भजतात आणि असा या नामाचा प्रताप है कि पशु का हौस बना नरक कुछ न हो लेकिन एक बार करने के तो नरक नारायण बन जाए आणि असं सामर्थ्य त्या नामामध्ये अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये ऐसा याचा प्रताप ठसा प्रगटे नाम जपे श्रीसा देवा ऐसे देव आणि विश्वातील सर्व वैज्ञानिकांना चॅलेंज केली, ज्याच्यामध्ये हिंमत असेल त्याने तोडून दाखवावं. आणि विश्वातील सर्व वैज्ञानिकांनी प्रयोग केला, एक कण सुद्धा हलला नाही.
पण शेवटची संधी आमच्या बंधूला मिळाली नाही का, आपल्या भारतातील कोहिनूर हिऱ्याला मिळाली आणि त्याने पहिलाच प्रयोग केला, अल्फा किरणांचा मारा केला आणि त्या रणगाड्याच्या चिंधळ्या उडवल्या. त्याचं नाव आहे डॉक्टर होमी जॉर्ज बाबा. तसं हे नामस्मरण एकदा केलं की ते नाम तुम्ही थांबवून तर दाखवा. अजिबात नाही. 21,600 वेळा कुंडलिनी शक्ती जागृत होते तेव्हा, पण ते जपलं पाहिजे कुठून? परे होऊन पडते घर परा प्रशंती मध्यमाने वैखरी. या परेच्या पलीकडची जी वाणी तिला अनिर्वाच्य वाणी असं म्हणतात. त्या वाणीला आता त्या अनिर्वाच्य वाणीचा काय अर्थ तेच काय कळत नाही. एक ताईला सांगितलं, सुनवाईला ताईने सांगितलं, बेटा जा पापड घे ना भाजीत बस. काय केलं असेल ते ताईने? पापडाची टोपली घेतली आणि घरातल्या समोर भाजीत बसायची. आता परत उठली नाही का? ती भाजीत बसायला नाही. एक क्वालिफाईड ताई होती, तिने सांगितलं आज मी तुम्हाला चांगला आयटम बनवून देते. चांगला आयटम बनवते बरोबर सांगितलेल्या पदार्थाचा केस बनवला आणि त्या मोबाईल ऍप मध्ये दिलेलं होतं, सब चीजों का किस बनाना आणि मग 1 घंटा फ्रिज में रखना. तर ताईने काय केलं असेल, किस बनवला आणि मंदिरात 1 घंटा घेतला आणि नेऊन फ्रीज मध्ये ठेवलं. चालेल? येथून तिथून चुका नाही. तर वरी करुणी तोंड हाका मारी तो प्रचंड हाका मारी ज्याचे नव्हे त्याचे नामच भाग्यवंतांनो, हे अनादिकाळचं नाम आहे. तरी अनादि प्रगमतेचे झाली विश्राम धाम त्याचे एक नावाचे दाते असे अविद्या वर्गाचे राती माझी ओळखाव्यासाठी कोणी केली. वेदांनी ज्याचा उपयोग केला अलग लक्षात आणि उपनिषदांनी ज्याचा डंका गाजवला असे ते नाम महादेवाने जपलं, आपल्या ब्रह्मदेवाने जपलं, प्रभू रामचंद्रांना जपलं, भगवान श्रीकृष्णांनी जपलं. मगाशी सांगता राहून गेलं. महादेव रामाचा जप करत होते. कुठल्या रामाचा? तुकोबा आहे, अभंग सांगतात एक, त्याचा बाकायने विचार करा मग समजेल. राम 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 सर्वची म्हणती, कोणी न ओळखती आत्माराम. दशरथाचा राम आहे त्रिकाळाचा, अनंत काळाचा आत्माराम. रामाशीच राम ठाऊक असता शरण जगावरती. तुका म्हणे तुझा तुळशीराम पाही, ओळख करून घे सद्गुरुमुखी. आपल्या जवळचा राम ओळखला पाहिजे आणि ओळखला तर मुखी नाम आणि हाती मोक्षाशी साक्ष भगवानचे वैष्णवांचा माल करा. ज्ञानोबरांनी असं केलं, देवाची द्वारे ओवा आणि क्षण बरोबर आहे काय होईल? तेने मुक्तीच्या रे. आम्हाला अनुभव आला असेल तर धन्य आहे, पण नसेल आलं तर हात जोडून पाया पडून श्रेष्ठांना दंडवत घालून सांगतोय की ते झाल्याशिवाय सोडून. कारण का याच्यात जर तुम्हाला ते मिळालं, नामस्मरणाची रीत समजली, आमचा काय फायदा होईल? अजिबात नाही. आमच्या पगारातून अजिबात देणं नाही. फक्त मनुष्य जन्म मिळालाय ना तो सार्थक होईल. अरे लक्षात, हे नरा आत बघ जरा जीवा खरा नव्हे माया. अरे बुद्ध दर्पणे ब्रह्मरवेची छाया. ओंकार प्रणव चार होय साचार आता बघायचा. तो शब्द वाङ्मय तोमी ऐसा. वरी वरी मेघांबरी विची सागरी उपरी मावळती. अति उपमा घेता वृत्ती तुला कळती. हा खरा वृत्तीचा धरा शोध मग करा मुके संध्या. या वाचून जप तप सफल क्रियाच्या वंद्या. किती सांगितले, शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं, पण आमचा मेळ काय करावं त्याला इलाज नाही. कर्मगती आलेत असते असो तेव्हा ते सगळ्यांना मिळावं. ज्या भगवंताच्या कृपेनं आपली झालेले तेव्हा महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात,
असं नाही, एका जनार्दनी न घ्यावा संशय विशेष होया हरिरूप. नाथ महाराज मौलीने सुद्धा ते सांगितले, साच आणि लटिके विरुद्धाने निके संशयी तो न ओळखे हिताही. हा रात्र दिवस पायी जैसा दात्यंदा ठावा नाही, तैसे संशयी असता काही मनाने, आणि म्हणून संशयावरी थोर अनिक नाही पाहू घोर. हे विनाशाची वागुर प्राण्यांची भगवंतानो. ॲज यू थिंक सो यू बिकम. जो जे वांछील तो तिला हो मौलींचं वरदाने. तेव्हा चांगला विचार केला तर आपण आपल्या अधिष्ठानाशी ऐक्य पाहू शकतो. ह्या योनीतच पाहू शकतो. इतर योनीच्या ठाई आणि विचारच नाही बरं का. बाकीच्या ज्या योनी आहेत त्यांना ते जमणार नाही. फक्त मनुष्य योनीतच त्याच्याशी ऐक्य साधू शकतो. आणि जर ऐक्य नाही साधलं, जन्मा येऊन काय केले मुद्दलची गमावली. भगवंतानं चांगलं काम केलं, प्रश्नच नाही. याचा काही वाईट परिणाम होईल अशाचा भाग नाही. पण चांगलं कर्म केलं तर पुण्यप्राप्ती होईल. पुण्यप्राप्ती केली तर स्वर्गाची प्राप्ती होईल. पण पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपदाची होते. येऊ रागारी माघारी म्हणतो लोक. पुण्य जसं बँकेत आपले पैसे तोपर्यंत आपण काढू शकतो. एकदा संपले का 1 रुपया पण काढता येणार. तद्वत ही पुण्य समाप्ती झाली की आपल्याला त्याच्याशी
माझं कोणी आदर सत्कार करेल तेव्हा कोणीच करायला तयार नाही, सगळ्यांनी दरवाजे लावून घेतले. का? तुझा शाप आशीर्वाद पण नको ना शाप पण नको, अतिशय क्रोधी. शेवटी भगवंताने विचार केला की आपल्या राजाचं सत्वारण होते. मग भगवंत पुढे झाले आणि सांगितलं मी तुमचं हे करतोय आपल्या पाहूनच्या तुमचं स्वागत मी करतोय. स्वागत केलं तेव्हा क्रोधाकडे म्हणे असंच मोकळा आला असता, माझ्यासाठी रथ पाहिजे. मग भगवंताने रथ मागवला. त्या रथाला घोडे नाही पाहिजे, तुझ्या पत्नीने तो रथ ओढला पाहिजे. शेवटी रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी मातेला आणि रुक्मिणी माता रथ ओढायला लागली. आणि मग ओढल्यानंतर आपल्या शहासनापर्यंत नेले आणि मग सांगितलं मला आत्ताच्या आता उकळती खीर पाहिजे. गेल्या मातासाठी आणि उकळती खीर आणली आणि उकळती खीर भगवंताने दुर्वासांना दिली आणि सांगितलं घ्या जेव्हा घ्या. म्हणे तुझ्या बापाने अशी कधी खीर एवढी उकळली हे केलेली खाल्लेली आहे का? हे काम कर आता तू. त्यांचा तो अधिकार होता बरं का, हे असं म्हणजे देअर शुड बी नो मिसअंडरस्टँडिंग. अच्छा, तर मग त्याने सांगितलं काम कर आता तू खीर तुझ्या पूर्ण अंगाला लाव, पूर्ण अंगाला लाव. भगवंताचे आदेश म्हणून लावली, सर्वांगाला लावली. मग सर्वांगाला लावल्यानंतर मग सांगितलं देवा लावली सगळीकडे लाव. कुठं नाही लावली म्हणजे फक्त तळव्याला नाही लावली. म्हणजे भगवंता तू देव आहेस परंतु सर्वांगाने परिपूर्ण आहेस. मी त्या खिरेमध्ये माझी नजर शक्ती होती आणि त्याच्यामुळे जिथं जिथं खीर लागली तिथं तू वज्र दे म्हणलास, तुला काही प्रॉब्लेम नाही तिथं. पण ज्या ठिकाणी खीर लावली नाही का लावली नाही म्हणजे अन्य हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून त्या पायाच्या तळव्याला लावली नाही. म्हणजे तिथे तू कच्चा राहिलास आणि तिथूनच तुला धोका होणार आहे. त्या व्याधाने जो बाण मारला तो कुठं मारला? भगवंताच्या पायाच्या तळव्याला. भाग्यवंतांनो, दर्यम आपण दर्यमी खसखस नाही का बघायला गेलो तर देवा दिकांना जे सुटलं नाही आपल्याला कसं सुटेल? कोण? त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जर गेलो तर आज सुद्धा त्या गवळणींना साक्षात्कार झाला. देव झाले अवघे गेला नाही का? त्या गवळणी अजिबात शिकले त्यांना साक्षात्कार झाला. जे वेदांना नाही कळलं ते गोकुळीच्या लोकांना कळलं. तेव्हा भगवंताने त्या उद्धवाला ती गीता सांगितली. तुला आजपासून मी सांगितलं, अर्जुनाला सांगितली ती भगवद्गीता आणि तुला सांगतो ती उद्धव गीता. म्हणे तुझा प्रश्न आहे, काय प्रश्न असेल तर सांग, तू आयुष्यभर काहीच मागितलं नाही. म्हणे मला सगळं काय काहीच नको पण माझे एक प्रश्न आहे तो प्रश्न निरसन झाला नाही. काय झालं म्हणे? तू म्हणे खरा मित्र कोण? फ्रेंड इन डेंजर फ्रेंड. संकट काय उपयोग पडतो तो. मग तू पांडवांच्या एवढ्या जवळ मग त्यांना संकट का नाही सहकार्य केलं? काय झालं म्हणे? ते दूध खेळायला तू ठरवलं असतं तर वाचवता आलं असतं. बरं जाऊ द्या, नाही वाचवलं. निदान तू खेळलास हे केलं असता तर ते भाऊ तरी पण आला नसते तेव्हा तरी आणायला पाहिजे. द्रौपदीला वस्त्र आणायला तेव्हा तरी पुढे यायला पाहिजे. त्याने सांगितलं बघ म्हणे उद्धवा तू सांगतोस ते बरोबर आहे पण ज्या वेळेला दूध खेळायचं त्यावेळेला दुर्योधनाने खेळायला कोणाला शकुनीला तसा याने युधिष्ठिराने ठरवलं असतं तर मला खेळायला लावू शकला असता पण त्याने ते केलं नाही. आणि जर मी आणि शकुनी खेळलो असतो तर कोण जिंकला असता? तुम्ही जिंकले असते. पण त्याने तसं केलं नाही आणि मला तिथं यायला मजा पण केला. मला सांगितलं जेव्हा तू येऊ नको आम्ही खेळतोय. एकावर एक भाऊ मला वाटलं होतं की 4 भावांपैकी कोणतरी त्यांनी पण बोलवलं पण त्या द्रौपदीला ज्यावेळेला पणावर लावलं तिला पण अगोदर माझी आठवण नाही झाली पण ज्या वेळेला नाही ना झाला तेव्हा तिने माझी आठवण काढली आणि मी तिला वस्त्र पुरवली. माझं काय चुकलं याच्यात? तसं भाग्यवंतांनो आपल्याला त्या प्रभूचा साक्षात्कार झाला पाहिजे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मरणाआधी व्हावे आपले स्वहित साधून घ्यावे. जन्म घालवून येवाया मानवाची उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम असो. ज्या संतांच्या सेवा झाली त्या संतांचा एक मोठा
प्रेमानं भजन करूया. आपल्या ह्या अखंड श्रीराम सप्ताहातील पहिला दिवस एकादशी. आज खरं मला जमत नव्हतं बरं. आज आजच्या आपल्या घरी कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक एकादशी आणि प्रत्येक गुरुवार आपल्या घरी आपण साजरा करत असतो. पण त्यासाठी आम्ही दोघं झालो फक्त. तिकडे तुमचा कार्यक्रम सुरू राहू आम्ही दोघं जातोय. असो, महाराजांनी सांगितलं काही करा म्हणे. ठीक आहे, जसं असेल. आले देवाजीच्या मनात त्याचे पुण्यात झाले ना, या ठिकाणी येणं झालं. आपले शरदराव आमचे क्लासमेट, बरं का, बाबूराव आमचे क्लासमेट. आनंद वाटला तेव्हा खरंच. तेव्हा आणि गायनाचार्य मंडळी आमचे अनंत महाराज असतील, हरिबाबा असतील, जगदादा असतील, बुद्धेकर असतील, ही सगळी मंडळी, मृदुंगमणी असेल आमच्यानंतर, आणि सर्व शत्रुवर्ग पोक्त झाले. महाराजांच्या संगतीपासून आणि महाराजांच्या काळापासून श्रवण करत आलेली मंडळी आणि आपल्या ह्या काटेरी गावामध्ये आनंद वाटला तेव्हा न्यूनपूर्ती अधिकतेसाठी करून घ्यावी होती. निर्मित असे आपला हात चाललेला हा सिनेमाता न भेटे मागाई बैसले शेजारी गोविंदाची. काटेरी गाव हे खरंच 72 गाव आहे बरं का. प्रत्येक पिढी, राजकीय असो, सामाजिक असो, नाहीतर अध्यात्मामध्ये सुद्धा जगन्मामा बघा, संत गाडगे महाराज कधीपासून नुसतं सांगितलं नाही, आचरण करून दाखवलं नाही का. सांगणं महत्वाचं नाही, इथनं सांगणं कोण पण सांगेल, पण आचार, विचार आणि उच्चार सांभाळले पाहिजे. तसं जर सांभाळलं तर प्रश्न मिटेल. असो, असं सगळ्या ह्या कार्यकर्ते मंडळीला उदंड आयुष्य लाभो आणि असंच हे धर्म कार्याचं हे अखंड हरिनाम सप्ताह धर्म कार्य अखंड जोत तेवत राहो, हा रथ पुढे जावो अशी मी प्रभूजवळ प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा परमात्म्याची आपण करू. शिवरापूर विठ्ठल